झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार। आपण पाहत आहे झूम ऑन न्यूज। आपले स्वागत आहे आणि बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। महाडमध्ये दुचाकी स्वाराचा विचित्र अपघात। महाड तालुक्यातील विगवाडी येथील घटना। न्याय देण्याऐवजी आत्महत्या करण्याचे साधन उपलब्ध करून देतो, अशा शब्दात तहसीलदारांची आगेगावी। पुणे जिल्हा परिषद गटरचना जाहीर। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांची माहिती। किराणा दुकानदारास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र। पाचोरा येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, न्याय देण्याऐवजी आत्महत्या करण्याचे साधन उपलब्ध करून देतो, अशा शब्दात तहसीलदारांची आगेगावी पाहायला अकोल्यामध्ये मिळते। अकोला तालुक्यातील यावलखेड येथील शासकीय भूखंडावरती गावठाणमध्ये भूमी लोकांनी प्लॉट पाडली व काही प्रतिष्ठित नागरिकांनी या शासकीय जागामध्ये अतिक्रमण करून ही जागा हडप केली। परंतु प्रशासनाकडे याचे पुरावे असतानाही याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलेला आहे। तर याबाबत न्याय मागणीसाठी अकोला तहसीलदार सुनील पाटील यांच्याकडे मागणी घेऊन गेलेलो असताना नागरिकांना न्याय देण्याऐवजी आत्महत्या करण्याचे साधन उपलब्ध करून देतो, अशा शब्दात तहसीलदारांनी आगेगावी केलेली आहे, असा आरोप हा उपोषणकर्त्यांनी केलेला आहे। न्याय न मिळाल्यानं नितीन पांडे, पक्षीराज चक्रनारायण, प्रफुल्ल दामोदर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। यावलखेड गट ग्रामपंचायत यावलखेड चाचुंडी यावलखेड गावातील महसूल विभागाने 90-91 मध्ये वाढीव गावठाणासाठी प्लॉट पाडलेले होते। तर ते अर्धे प्लॉट गावातल्या लोकांना मिळाले आणि उर्वरित जे प्लॉट राहिले त्याच बाजूच्या शेतकऱ्यांनी त्याच प्लॉटवरती अतिक्रमण करून त्याच्यात गोडाऊन बांधले। आणि दुसरी गोष्ट, त्याच प्लॉटमधून रस्ता गेलेला आहे, तो रस्ता पण त्यांनी आवरून घेतलेला आहे। आणि जे बाकीचे भूमीन बेघर लोक आहेत ज्यांना घर राहायला नाही आहे, त्या लोकांना, अशा लोकांना ते प्लॉट वाटप करण्यात यावे महसूल विभागाच्याकडून, अशी आम्ही महसूल विभागाला आणि तहसीलदारांना विनंती करतो। आणि त्याचनंतर एक कालची घटना आमच्यासोबत अशी घडली, आम्ही तहसीलदार साहेबांना भेटण्यास गेलो तर तहसीलदार साहेबांनी अत्यंत आमच्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला बोलण्यात आले की बा तुम्ही जर उपोषण करत असाल तुम्ही उपोषण करा, आणि जो कोणी आम्हाला आत्मदनाचा इशारा करतो मी त्याला माझ्या स्वतःच्या पैशाकडून एंड्रिल आणि गडफात जर घेत असेल तर मी दोरी आणून देतो, अशा घाण पद्धतीने आम्हाला तहसीलदार साहेब सुनील पाटील साहेब बोलले। तर आम्हाला ते खूप खराब वाटलं। तर सुनील पाटील साहेब यांच्यावरती लवकरात लवकर कुठल्याही प्रकारची कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो। आणि आम्ही उपोषण करणारे 3 जण आहेत, पक्षीराज चक्रनारायण आणि प्रफुल्ल दामोदर, नितीन पांडे। योगेश शिरसाट, झूम ऑन न्यूज अकोला। आणि या क्षणाची महत्त्वाची बातमी पुण्यामधून आहे। पुणे जिल्हा परिषद गटरचना जाहीर झालेली आहे। दरम्यान शिरूर तालुक्यात हा मोठा बदल झालेला आहे। गटरचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणांची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जाहीर केली आहे। त्याप्रमाणे शिरूर तालुक्यात एकूण 7 जिल्हा परिषद गटांची संख्या होती, ती वाढवून आता 8 इतकी करण्यात आलेली आहे। तर पंचायत समिती गणांची संख्या 14 वरून 16 अशी वाढवण्यात आलेली आहे। यामध्ये अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये मोठा बदल झालेला आहे। विवेकानंद फंड, झूम ऑन न्यूज पुणे। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, पाचोरा येथे पंजाबराव डंक यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर संपन्न झालंय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज पंजाबराव डक यांचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं।
आगामी खरीप हंगामातील पिकांच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील प्रसिद्धी हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील हवामान व कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं। हवामानाचा अचूक अंदाज सांगून शेतकऱ्यांना जागृत करून त्यांचं नुकसान टाळण्यासाठी कोणाकडूनही कसलेही मानधन न घेता अवघ्या काही मिनिटात कोट्यावधी लोकांपर्यंत हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डक हे आज कोट्यावधी शेतकऱ्यांचे हितचिंतक बनले आहेत। म्हणजे आणखीन परत एक सांगतो, मी लहानपणी 8वीला शिकत असताना सुद्धा पाऊस कळत होता, म्हणजे इतका अभ्यास आहे। म्हणजे काय झालं, मी शाळेमध्ये 8वीला शिकत असताना सुद्धा मला पाऊस कळत होता, इतका अभ्यास आहे। पण त्यावेळेस काय झालं, सोशल मीडिया नसल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। तर विषय निघाला म्हणून सांगतो, 2001ला पाऊस सांगत होतो पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। मग या विषयाकडे कसं वळालं सांगतो। 1995ला काय झालं, वडिलांनी मी माझी शेती करायचं, शेती करत असताना वडिलांची शेती कशावर व्हायची, या निसर्गावर व्हायची। मग अंदाज कोण देत होतं, मग 1995ला प्रत्येक जणाच्या घरी टीव्ही काही नव्हता, गावामध्ये एक जणाकडे टीव्ही असायचा आणि ते योगायोगानं आमच्याकडे टीव्ही होता आणि त्या टीव्हीमध्ये बातम्या असायच्या आणि बातम्यामध्ये शेवटी अंदाज द्यायचे आणि ते अंदाज बघून आमची शेती करायचं। मग त्यावेळेस ते अंदाज कसा देत होते तुम्हाला माहीत असं म्हणून सांगतो की काय व्हायचं, 1995ला हिंदी समाचार आणि DD बातम्या राहायच्या आणि या दोन बातम्यामध्ये काय करायचे, अंदाज देत असायचे। मग एक लेडीज यायची हिंदी समाचारमध्ये, मग अंदाज कसा देत होते तुम्ही बघा, महाराष्ट्र में म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं नाव घ्यायचे, महाराष्ट्र में छींटे गिरने हैं, कई जगहों पे छींटे गिरेंगे और कई जगहों पे बारिश होगी, असा अंदाज देत होते 1995। ईसा तडवी, झुमॉन न्यूज, पाचोरा। आणि पुढची महत्त्वाची बातमी परभणीमधून आहे। परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कलमतुला आयोजित करण्यात आली होती। यावेळी सुरेश ढगे, ज्योतिताई ठाकरे, नीता भोसले, श्यामलताई वाडले, रेखाताई देवकाते, दशरथ भोसले, संजय सागणीकर, काशीनाथ कालबंडे, रवींद्र धर्मे, हनुमंत पोळ, दिलीप अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सखूभाई लटपटे यांच्या वतीनं कलमतुला करण्यात आली। खासदार संजय जाधव यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्यदेवा जोशी यांनी केलेलं आहे। माझ्या साहेबाला भरपूर आयुष्य यावा आणि जनतेचं काम त्याने असंच करीत राहावा आणि सगळं जनता आहे तर सगळे, शिवसेना आहे तर सगळं आहे आणि शिवसेना नसल्यावर काहीच नाही। सन्मान जे शिवसेनेला भेटते पक्षात ते बाकीच्या पक्षात भेटत नाही, बाकीचा पक्ष देत बी नाही सन्मान। आमच्या ज्योतिताईसारख्या लाल दिव्याच्या गाडीत आज महिला बसतात, तसे आम्हाला बी वाटते त्यांनी अगर आमदार व्हावा, पुन्हा लाल दिवा घ्यावा। तसं आमचा खासदार एक सामान्यातला शेतकऱ्याचा मुलगा, त्याला काय काय हालत झाले त्याची त्याला माहीत आहे, पण सगळ्यावर पाय देऊन दाद देऊन आज ते दोनदा आमदार दोनदा खासदार होते, ही काही मामूली गोष्ट नाही। हां, माझा आशीर्वाद जलम जलम त्याच्या पाठीमागं राहील, मी एवढा आशीर्वाद देते। माझे 2 शब्द संपिते। सय्यद खिजर, झुमॉन न्यूज, परभणी। आणि पुढची बातमी विदर्भामधून आहे। सध्या विदर्भातील तापमानाचा पारा हा 44 अंशांच्या वरती पोहोचलाय, त्यामुळे अनेक गावात पाणी टंचाईची दाहकता कायमच आहे। अमरावतीच्या मेळघाटात याचं भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही पाणी टंचाई आपण देखील पाहतोय। चिखलदरा आणि धारणी या 2 तालुक्यात 14 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तरी सुद्धा पाण्यासाठी आदिवासींची पायपीट आपल्याला पाहायला मिळते। नुकताच मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावातील विहिरीवरती पाण्यासाठी महिलांची ही गर्दी आपल्याला दिसत आहे। रखरखत्या उन्हात महिलांनी पाण्यासाठी गर्दी केल्याचं ही भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती। आणि पुढची महत्त्वाची बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या 2 लेनमध्ये 75 किलोमीटरपर्यंतच्या चौपटीकरणाचं काम 4 दिवसात करण्याचं नियोजन राजप्रत इन्फा
या कॉन्ट्रॅक्टर कंपनीनं केलेला आहे। या रस्त्याच्या कामाला सकाळपासूनच युद्धस्तरावरती काम सुरू झालं होतं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या 2 लेनमधील 75 किलोमीटरपर्यंतचे चौपटीकरणाचं काम हे 4 दिवसात करण्याचं नियोजन राजपथ इन्फ्रा या कॉन्ट्रॅक्टर कंपनीनं केलेलं आहे। निसर्गाची साथ लाभून हा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये होईल याची शक्यता वर्तवली जाते। लोणीजवळ विधिवत पूजा करून या कामाचा शुभारंभ झालेला आहे। त्यासाठी मनुष्यबळ व मोठ्या मशिनरी लावण्यात आलेल्या आहेत आणि 24 तासात हे काम चालणार आहे असं आता बोललं जात आहे। खरं तर राजपथ इन्फ्राकॉन या आमच्या कंपनीला नॅशनल हायवेचं हे काम मिळालं। मागच्या वर्षी जुलैमध्ये आम्हाला याची अपॉइंटमेंट डेट मिळाली। पाऊस होता, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, त्यामुळे आम्ही हे काम डिसेंबरमध्ये चालू केलं आणि काहीतरी वेगळं एक चांगलं काम करून दाखवूया। कारण की इथे आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जवळपास 9-10 वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। कारणं काहीही असतील, ती नैसर्गिक असतील किंवा आपल्या हाताच्या बाहेरची असतील, पण याच्यामुळे लोकांना, इथल्या स्थानिकांना खूप मोठा प्रॉब्लेम वाहतुकीच्या दरम्यानच्या या सगळ्या रस्त्यांमुळे, रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे होत होता। म्हणून आम्ही असं ठरवलं की या रस्त्याचं परिवर्तन काम करताना अशा पद्धतीचा एक काहीतरी संकल्प आपण राजपथच्या वतीने NHAIच्या मार्गदर्शनाखाली करूया आणि ती संधी आम्हाला मिळाली। कारण असं झालं की आपल्या या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी गतिशक्ती या संकल्पनेतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठी गुंतवणूक सरकारने करायचं असं ठरवलं आणि त्यात विशेष करून रोड सेक्टरला ही मोठी गुंतवणूक जास्त मोठ्या प्रमाणात येणार होती आणि त्यातले आपले कार्यक्षम मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला या कामांची सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही असा विचार केला की आपण हे आत्ताचं वर्ष आपल्या सगळ्या भारतवासियांसाठी अतिशय महत्त्वाचं वर्ष असं मी मानतो। कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि म्हणून 75च्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव हा जो महोत्सव सगळ्या देशभर मनवला जातोय, तर त्या महोत्सवाच्या निमित्ताने आपण असं काही काम करून दाखवूया म्हणून शोध सुरू केल्यानंतर लक्षात असं आलं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीजचं नाव आपण सगळेजण जाणतो आहोत। या गिनीजच्या बरोबर ती असोसिएट होऊन त्यांचे इतके स्ट्रिंजंट नॉर्म्स असतात, कायदे आणि रूल्स असतात, त्याला प्रत्यक्षात उतरून हे काम करणं, पण हे आव्हान आम्ही स्वीकारलं आणि 4 महिन्यांपासून गिनीज बरोबर ती चर्चा चाललेली होती। त्याला मान्यता मागच्या महिन्यामध्ये दिली त्यांनी आणि त्याच्यातली माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याच्या अगोदरचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे सलग बिटुमिनस कॉन्क्रीट टाकण्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे कतार देशामध्ये दोहामध्ये कतारच्या ऑफिशियल, इथे जशी PWD असते तशी त्यांची ऑफिशियल जी सरकारी कंपनी आहे त्या कंपनीने केलेलं होतं। आम्ही असं हे शिवधनुष्य उचलायचं और बाकी 75 शायद 750 दिनों से या 7,500 दिनों से भी ज़्यादा से प्रलंबित था ये रास्ता। सर सेंटर पे देखिए, ऐसा है कि प्रलंबित क्यों था ये आप सब लोगों को मालूम है। बहुत सारी समस्याएं आती हैं इस तरीके के बड़े प्रोजेक्ट्स को करने के लिए। ये पहले प्रोजेक्ट BOT पे दिया गया था, लेकिन उस समय BOT कंसेशनर वायबल नहीं हुआ, तो उसके बाद में दूसरे को ILFS को ये दिया गया। लेकिन ILFS का आप लोग सब लोगों ने पढ़ा होगा कि काफ़ी सारा पैसा उनके साथ बैंक का जितना भी सिस्टम शुरू हुआ उसकी वजह से वो कंपनी जो है ऑलमोस्ट दिवालिया हो गई। तो ये मजबूरन हम लोगों को इस काम को तीसरी बार अवार्ड करना पड़ा। पहले ये 200 किलोमीटर का काम था जिसको हमने 4 पैकेज में अलग अलग अवार्ड किया। अब ये काम जो है प्रगति पे है। ऑलरेडी 40% की प्रगति इस वाले पैकेज में हो चुकी है। आगे वाले दो प्रोजेक्ट में जो अकोला से चिखली है उनकी 70% जो है वो हो चुकी है, प्रोग्रेस हो चुकी है। तो हमें उम्मीद है कि हम जो है दिसंबर तक 3 प्रोजेक्ट आपको 100% दे पाएंगे और एक प्रोजेक्ट 90-95% दे पाएंगे। अभी भी आप देखें तो यहाँ से अकोला जाने के लिए जो पहले 3-3.5 घंटे का समय लगता था, अब लोग 1.5 घंटे में आना शुरू हो गए हैं।
और ये रोड जैसे जैसे बनती चली जा रही है हम लोग तत्काल ट्रैफिक के लिए खोलते जा रहे हैं। तो आने वाले समय में आपको 2-3 महीने में बहुत ज़्यादा ईज, क्योंकि पिछले कई सालों से इस रोड की प्रतीक्षा में थे लोग। नहीं, आप सब लोग देख रहे हैं कि ये अमरावती से लेके अकोला के बीच की जो रोड थी उसका बहुत तेज़ी से काम चल रहा है और उम्मीद है कि हम लोग दिसंबर तक इसका 95% काम ख़त्म करके सारी समस्याओं का यहाँ पे अंत कर देंगे। लेकिन आज का दिन बहुत ही ऑस्पिशियस है। आज हम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड के लिए एक ऑफिशियल अटेम्प्ट करने जा रहे हैं जिसमें कंटिन्यूस 9 मीटर की उसमें हम लोग 40 किलोमीटर तक पेविंग करेंगे। ये तकरीबन 110 घंटे तक चलेगी और उसको अगर 2 लेन में नापा जाएगा तो 75 किलोमीटर, जो आज़ादी का अमृत महोत्सव है 75वें साल में हम लोग चल रहे हैं, तो 2 लेन में वो तकरीबन 75 किलोमीटर का हम लोग काम करेंगे बिना रुके हुए, अनवरत। ये रात दिन ये काम चलेगा और इसके लिए गिनीज की टीम भी यहाँ पर है, उनकी तरफ से ऑडिटर्स भी यहाँ पर है, हमारे सारे वर्कर्स यहाँ पर हैं। इसकी बहुत माइक्रो लेवल पे राजपथ के जो CMD हैं कदम साहब की तरफ से बहुत एकदम माइक्रो प्लानिंग की गई है, एक एक चीज़ का ख्याल रखा गया है। सारी मशीनरीज जितनी भी यहाँ लगने वाली है उनकी टीम्स ऑलरेडी यहाँ पे मौजूद हैं। पूरे घटनाक्रम को उसको क्या कहते हैं ड्रोन से और फोटोग्राफी से शूट किया जाना है। उसके बाद इस ऑफिशियल एंट्री में अगर हम लोग सक्सीड होते हैं जैसे कि हम लोगों का प्लान है तो ये भारत में पहला इस तरीके का अपना रिकॉर्ड होगा जो कि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज होगा। और इसके लिए स्पेशली मैं राजपथ CMD और उनकी टीम को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि उन्होंने जो है इतने कम समय में ये मानते हुए कि हम लोग आज़ादी के अमृत महोत्सव में कुछ एक अलग से एक इवेंट करें, उन्होंने गिनीज बुक के साथ पूरा टाई अप करके इस इवेंट को ऑर्गेनाइज़ किया है और आज हम लोग इसकी शुरुआत कर रहे हैं। कितने वर्कर? तकरीबन इसमें 400 वर्कर पूरे घंटे लगे रहेंगे। हमारे यहाँ टोटल 800 के करीब स्ट्रेंथ है जो लोग शिफ्ट में आते जाएंगे और काम करते जाएंगे अलग अलग जगहों पे प्लांट्स पे या मशीनरी पे है, पेवर पे, सब जगह जो है वो लोग काम करते रहेंगे। क्वालिटी को लेके यहाँ पे ऑलरेडी हमारे पास में सुपरविजन कंसल्टेंट जो हैं, जो हमारे रेगुलर टेस्ट होते हैं प्लांट पे भी और पेवर के लेइंग के बाद भी, उन सब के लिए यहाँ पे टीम लीडर हैं, उनकी टीम है पूरी और 2 लैब्स हैं जहाँ पे क्या कहते हैं ये कंटिन्यूस इसकी टेस्टिंग जारी रहेगी। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती। आणि पुढची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आज 3 जून जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन नेहरू युवा केंद्राच्या वतीनं करण्यात आलं होतं। बुलढाणा शहरातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल यांच्या मैदानावरती सकाळी 7:30 वाजता या रॅलीला आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झालेली आहे। यावेळी जिल्हाधिकारी राममूर्ती, सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनिता राठोड उपस्थित होत्या। 13 देशात सायकलद्वारे भ्रमंती करणारे आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। आणि पुढची महत्त्वाची बातमी औरंगाबादमधून आहे। शेतकऱ्यांचा यंदा मका व कापूस पेरणीकडे औरंगाबादमध्ये कल आपल्याला पाहायला मिळतोय। आगामी खरीप हंगामासाठी लागवडीसाठी शेतकरी वर्गाची जुळवाजुळव सध्या पाहायला मिळते। शासन स्तरावरती 1 जून पासून कापूस बियाणे व इतर बियाणे खते विक्री सुरू करण्यात आलेली आहे। विक्री सुरू करण्यात आली आणि सिल्लोड शहरातील तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवरती शेतकरी आणि ग्राहक सध्या आपल्याला पाहायला मिळतात। मी नाचनवेल येथील कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील शेतकरी असून यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे आम्ही कपाशी इकडं जास्त कल आहे शेतकऱ्यांचा। सिल्लोड कन्नड तालुक्यात सरासरी कपाशीचं 75% पेरणी होणार आहे आणि निसर्गाच्या कृपेने चांगला आला तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल। काही जनावरं असल्यामुळे आम्ही मकाचं पीक जास्त प्रमाणात घेतो, कपाशीचं कमी प्रमाणात घेतो। बाकी त्याच्याशिवाय दुसरं काही त्याला पर्याय नसतो। म्हणून लसूण घास किंवा गजराज घास किंवा हत्ती गवत अशा प्रकारची गवत। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। महाडमध्ये दुचाकी स्वाराचा विचित्र अपघात,
महाड तालुक्यातील विगवाडी येथील घटना. न्याय देण्याऐवजी आत्महत्या करण्याचे साधन उपलब्ध करून देतो अशा शब्दात तहसीलदारांची आगगावी. पुणे जिल्हा परिषद गटरचना जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांची माहिती. किराणा दुकानदारास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र. पाचोरा येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.